21 जुलैला नांदणीचं शिष्टमंडळ पहिल्यांदा मला कोल्हापुरात भेटायला आलं. त्यावेळी पहिल्यांदा राजकीय भूमिका आम्ही प्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली की हा हत्ती कुठल्याही परिस्थितीत नांदणी मठामध्ये राहिला पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये तारीख 28 तारीख होती. त्या तारखेच्या आधी सरकारनं यामध्ये निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं 28 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला आणि निर्णय सकाळी झाल्यानंतर ताबडतोब संध्याकाळी सगळी व्यवस्था लागली. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटते की निर्णय झाल्यावर 5, 7, 8 तासात ही यंत्रणा कशी लागते, ताबडतोब हत्तीला घेऊन जाण्याची व्यवस्था कशी होते, हे सगळे विषय विचार करण्यासारखे. आणि मग त्यानंतर आम्ही लोकभावना सगळ्यांचा विचार करून कालपासून एक स्वाक्षरी मोहीम या देशामध्ये राबवली. काल संध्याकाळपर्यंत 1,25,000 लोकांनी त्याच्यावर स्वाक्षरी करून आम्हाला गुगल फॉर्म पाठवलेला आहे. आता तुमची पत्रकार परिषद होईपर्यंत 1,70,000 लोकांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. आज संध्याकाळी ती मोहीम थांबवली जाईल. उद्या सकाळी हे सगळे गट्टे आम्ही राष्ट्रपतींच्याकडे पाठवून देऊ. सुप्रीम कोर्टातला निर्णय असल्यामुळं राष्ट्रपतींनी त्याच्यावर गांभीर्यानं घ्यावं आणि अनेकदा सुप्रीम कोर्टातले काही निर्णय राष्ट्रपतींनी परत पाठवण्यासंदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातला आपला प्रेसिडेन्स आहे. सुप्रीम कोर्टातले काही निर्णय पुनर्विचाराची याचिकेच्या माध्यमातून त्याचा फेरविचार करण्याची अनेकदा केसेस आपल्यासमोर आले. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की आपण यामध्ये तातडीनं पावलं उचलावीत. लोकभावनेचा आदर करून सरकारनं निर्णय घ्यावा. उशिरा सरकार जागं झालेलं आहे, आता धावपळ आहे. आज काही अधिकारी येऊन भेटणार आहेत असे आमच्यापर्यंतची माहिती आहे. ठीक आहे, काही निर्णय चांगला झाला तर आम्हाला आनंद आहे की मठाचा अभिमान, जैन समाजाचा अस्मिता या ठिकाणी राखण्यासाठी लोक चळवळ आम्हाला उभी करावी लागली. त्यानंतर निर्णय होत असेल तरी आम्हाला त्याचं स्वागत आहे.